हरि ओम। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवम्। हरि ओम. गेल्या भागामध्ये आपण पहिला अध्याय पूर्ण केला, म्हणजे अगदी संकल्प वाक्यापर्यंत पूर्ण केला. तर आता ही पहिल्या अध्यायातून दुसऱ्या अध्यायात कशी कथेचं पुढे आपण जातोय त्याची थोडी लिंक लागण्यासाठी पहिल्या अध्यायामधल्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा एक धावता आढावा घेऊ. त्याच्यामुळे आपल्याला काय होईल, व्यासांचं साहित्यिक कौशल्य हे सुद्धा आपल्याला अप्रिशिएट करायचं एक संधी मिळेल त्या निमित्ताने. पहिल्या अध्यायाची सुरुवात कुठे झाली आहे? धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्र विचारतो की रणांगणावर युद्धाच्या इच्छेने जमलेली माझी मुलं म्हणजे कौरव आणि पांडव पंडूची मुलं त्यांनी काय काय केलं हे संजया तुम्हाला सांग. इथून सुरुवात झाली. त्याच्यानंतर आता संजयाने सांगायला सुरुवात केली. पहिल्या काही श्लोकामध्ये तो कौरव काय करतायत हे सांगतो की दुर्योधन हा पांडवांची जी व्यूहरचना पाहून थोडासा साशंक झालाय, थोडा घाबरलाय, थोडा अस्वस्थ झालाय आणि मग द्रोणाचार्यांच्याकडे जाऊन तो बोलायला सुरुवात करतो की बघा बघा, तुमच्या लाडक्या शिष्यांनी दृष्टद्युम्नानी तुमच्याकडनं मिळवलेल्या जे काही सगळं ज्ञान आहे त्याचा वापर करून कशी पांडवांची सुंदर व्यूहरचना केलीये असं तो बोलतो. एक त्याला एक बोचरी धार आहे त्याच्या बोलण्याला. गुरूंशी बोलतोय तो, पण जी आवश्यक ती नम्रता नसून तो थोडासा उद्धटपणाने आणि स्वतः त्यांचा मालक आहे किंवा अधिकारी आहे अशा वाणीने तो बोलतोय. आणि मग तो काय करतो पुढे, द्रोणाचार्यांना पांडव सेनेमधले कोण कोण महान योद्धे आहेत हे तो सांगत बसतो. एक 7-8 17 मला वाटतं 17 एक लोकांची तो यादी आणि त्यांची थोरवी तो त्यांना सांगतो. आणि मग नंतर त्याच्या बहुतेक लक्षात येतात की अरे द्रोणाचार्यांना तर हे सगळं माहितीच आहे आणि आपला जरा जास्तच शहाणपणा होतोय, म्हणून तो थोडा त्याचा स्वर नरमाईचा होतो आणि तो म्हणतो पण हरकत नाही, आपल्याकडे सुद्धा भरपूर चांगली लोक आहेत आणि त्यामुळे त्याला काही काळजी करायचं कारण नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः आहात, द्रोणाचार्यांशी बोलतोय तो म्हणून तुम्ही आहात, भीष्म आहेत आणि आपली दुसरं म्हणजे आपले महत्वाचं अजून एक बाजू म्हणजे आपल्याकडे मोठी सेना आहे, पांडवांपेक्षा जास्त सेना आहे आणि त्या सेनेचं नेतृत्व साक्षात अत्यंत सूर्यासारखे प्रतापी असे म्हणले जाणारे भीष्म पितामह करतायत. त्यामुळे आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही असं तो म्हणतो. आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की भीष्मांच्या ज्या अनेक प्रतिज्ञा आहेत किंवा अनेक निश्चय आहेत त्यात त्यांनी शिखंडी विरुद्ध मी लढणार नाही अशी जी एक प्रतिज्ञा केलेली आहे ती त्याला आठवते. आणि पुन्हा एकदा त्याचं मन भीतीने व्याकुळ होतं की ही प्रतिज्ञा पांडवांना कळली असणार आणि जर पांडवांनी ह्याचा गैरफायदा घ्यायचा ठरवला तर भीष्मांना फारच धोका आहे या प्रकरणात. आणि तो लागलीच पुढच्या श्लोकामध्ये म्हणतो की आपल्या सेनेमध्ये जे कोणी जशा जशा पोझिशन्स आहेत त्या पोझिशन वरती थांबून तुम्ही सगळ्यांनी भीष्मांचं रक्षण करा, सगळ्यांनी मिळून तेच आपलं एम ठेवा. ह्याच्यामधून त्याचा गोंधळलेपण, त्याची अस्वस्थता, एकीकडे बढाया मारतोय तो पण आतून थोडासा तो अस्वस्थ आहे कारण तो अधर्म करतोय याची जाणीव त्यालाही असणारच आहे. आणि हे त्याचं सगळं गोंधळलेलं वर्तन बघून भीष्मांना त्याची एक प्रकारे दया येते आणि थोडा त्याला धीर द्यावा, कारण काही झालं तरी नातू आहे आणि अधर्माने जरी वागत असला तरी त्याच्या पक्षाने लढण्याचा आता आपण निर्णय घेतलेला आहे, तेव्हा त्याची ही अस्वस्थता वाढू न देणं हे आपलंच कर्तव्य असं समजून भीष्म युद्धाचा शंख फुंकतात. आणि त्यांच्या पाठोपाठ कौरव सेनेमधून विविध प्रकारची वाद्य, रणवाद्य ही एकत्रितपणे वाजवून नुसता गोंधळ उडवला जातो, कोलाहल होतो. सशब्द स्तुमुलो भवत असं त्याचं वर्णन केलंय की काही कुणाचा पायपूस कुणाचा नाही, जो उठतोय तो हाताशी लागेल ते वाद्य वाजवतो आणि गोंधळ कर्कश
असा तो सगळा आवाज झालेला आहे. आणि ह्याला प्रत्युत्तर म्हणून पांडवांच्या सेनेकडून मात्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्युत्तर मिळालेलं आहे. पहिला शंख हा माधवानी फुंकलेला आहे, त्याच्यानंतर अर्जुनानी. असं करत करत अत्यंत शांतपणे व्यवस्थित शिस्तशीर पद्धतीने प्रत्युत्तर मिळालेलं आहे. आणि मग शंख फुंकणं झाल्यानंतर त्यांच्या जे पांडवांच्या बाजूनी जे शंख फुंकले गेले त्यांचा घोष झाला असं म्हटलं. त्या घोषाने कौरव सेनेचा थरकाप झाला काही काळ. आणि मग नंतर पुन्हा ते थोडे सावरून स्थिरस्थावर झाले. आणि त्यावेळेला अर्जुन धनुष्यबाण पेलून अत्यंत वीरश्रीच्या थाटामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो की मला 2 सैन्यांच्या मधोमध घेऊन जा, म्हणजे मला कुणाशी युद्ध करायचंय ते कळेल. याचा अर्थ असाच की तुल्यबळ समोरच्या सैन्यामध्ये कोण आहे की ज्याच्याशी मी लढावं हे मला समजेल. अदरवाईज कुणाशी युद्ध करायचंय हे त्याला माहिती नाही, अशातला भाग नाही. पण आता तुल्यबळ म्हणून मी कुणाला पहिलं निवडायचंय हे त्याला ठरवायचं असणार. आणि श्रीकृष्ण सुद्धा एखाद्या आज्ञाधारक सेवकाच्या प्रमाणे कुठलाही प्रत्युत्तर प्रतिप्रश्न न करता ताबडतोब तो दिव्य रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा करतो. आणि अर्जुनाला सांगतो, बघ आता हे सगळे कुरु कौरव जे इथे उभे आहेत ते पहा. आणि मग हे सगळं 25व्या श्लोकापर्यंत होत. उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनीती. आता इथून पुढे अर्जुनानी सगळं सैन्य बघितलं, कौरव सैन्य बघितलं, आपलं सैन्य बघितलं. त्याच्यानंतर त्याच्या मनाची चलबिचल सुरू झाली. त्याची मनाचं जे मनाची जी वीरश्री होती ती वीरश्री हळूहळू गळून पडायला लागली आणि दुर्बलता त्याच्या ठायी यायला लागली. हा जो त्याच्यातला बदल आहे तो आता क्रमाक्रमाने कसा होत गेला त्याचे तो विविध टप्प्यात झाला, एकदम सगळं झालं नाही. आता ते 26व्या श्लोकापासून ते पार दुसऱ्या अध्यायातल्या 10व्या श्लोकापर्यंत त्याचा हा सगळा प्रवास झालेला आहे. त्याच्यातला जे टप्पे पहिल्या अध्यायात कव्हर झाले त्याच्याविषयी आपण आधी बोलू. पहिला टप्पा आहे तो 26 ते 30 या श्लोकांचा. त्याच्यामध्ये काय होतं, अर्जुनाने सैन्याकडे बघितलं, दृश्य जे होतं तेच होतं, त्याची दृष्टी बदलली. आता त्याची दृष्टी बदलल्यामुळे त्याला सगळे गुरु, आजोबा, काका, मामा, मित्र असं सगळं दिसून, अरे हे तर सगळे माझे स्वजन आहेत, असं पहिली त्याच्या मनामध्ये भावना उमटलेली आहे. आणि ह्यांना मारायचं त्या कल्पनेमुळे त्याच्या हातून त्याच्या शरीरावरतीही परिणाम झालाय, मनावरतीही परिणाम झालाय. त्याला चक्रावल्यासारखं होतंय, गोंधळल्यासारखं होतंय, हे आपण बरोबर करतोय का असा संभ्रम निर्माण झालाय. आणि त्याच्या संभ्रमित अवस्थेमुळे शरीरावरती सुद्धा त्याचा थरथरतय शरीर, हातातनं धनुष्य गळून पडतंय. अशी सगळी अवस्था त्याची 30व्या श्लोकापर्यंत झालेली आहे. आता पुढे दुसरा टप्पा जो आहे तो 31 ते 35 या श्लोकामध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा तो लागलीच मी लढणार नाही या निर्णयापर्यंत आलेला नाही, की तसं तो म्हणतही नाहीये किंवा सुचवत पण नाहीये. पण तो आता विचार करायला लागलाय की लढायचं का लढायचं नाही, लढण्याचे काय परिणाम आहेत, न लढण्याचे काय परिणाम आहेत. आणि तो हे दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि ते खरंही आहे, म्हणजे खोटं काही प्रोजेक्ट करत नाही तो, की हे न लढण्यासारखं जे काही मला मनात भावना येत आहेत ह्या भयापोटी नाहीये, त्या स्वजनांच्या प्रेमापोटी आहे. म्हणून तो काय म्हणतो की ह्या सगळ्या माझ्या ज्यांच्यासाठी हे राज्यभोग आणि सगळी सुख मिळवायची, तेच जर प्राण तुच्छ मानून जर रणांगणावर माझ्या बरोबर लढायला इथे उभे राहणार असतील तर ते राज्य आणि भोग मिळवायचे कोणासाठी. आणि ह्यांना मारून जर मी ते सुख मिळवलं तर मला त्याच्यात खरंच आनंद शांती मिळणारच आहे का, नाही मिळणार. त्यामुळे ह्यांनी मला मारलं तरी चालेल, पण ह्यांना मारून पृथ्वी तर सोडाच, त्रैलोक्याचं राज्य जरी मला कोणी देऊ केलं तरी मला ते नकोय. इथे हा दुसरा टप्पा पूर्ण होतो. पुढे 36 ते 45 ह्याच्यामध्ये तिसरा टप्पा सुरू होतो. अजूनही अर्जुन भावनेच्या आवेगात आहे, पण तो आता कृष्णाला पटवण्याच्या मोडमध्ये गेला. कृष्णाने काहीतरी बोलावं आणि हो तुला वाटतं ते बरोबर आहे असं त्यांनी म्हणावं, यासाठी त्यांनी मखराशी सुरू केली.
कारण कृष्णाला पटल्याशिवाय आपण हा न लढण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकत नाही किंवा घेणं योग्य नाही हे त्याला माहितीये. तर त्याला त्याची त्याची जाणीव आहे. आणि कृष्ण तसा धार्मिक प्रवृत्तीचा आहे ना, त्यामुळे जर धर्माच्या रिलेटेड काहीतरी आर्ग्युमेंट्स आपण केली तर तो पटकन कन्व्हिन्स होईल. म्हणून मग युद्ध करणं हे कसं अधर्मकारक आहे आणि युद्ध न करणं त्याच्यामुळे कसं आपण पापापासून वाचू, असं तो एक एक धर्माच्या दृष्टीने एक एक आर्ग्युमेंट्स करून बोलून तो आपला युद्ध निवृत्तीचा निर्णय हळूहळू कृष्णाला सांगण्यासाठी एक योग्य वातावरण निर्मिती तो करतो 36 ते 45 मध्ये. ये 45वा श्लोक. अहोबत महत् पापम कर्तुं व्यवसिता वयम यदराज्य सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यताः. पुष्कळ पाप पुण्याची चर्चा केली, धर्म अधर्माची चर्चा केली आणि हे अधर्मकारक जळ सुद्धा मला नकोय. आणि मग चौथा टप्पा हा पहिल्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकांमध्ये म्हणजे 46 आणि 47 मध्ये गाठला जातो. तो म्हणजे तो म्हणतो आता त्यांनी लढणार नाही असे शब्द उच्चारलेले नाहीत, पण आपलं इंटेन्शन त्यांनी आता पुरेसं स्पष्ट केलंय. मनोगत त्यांनी पूर्ण स्पष्टपणे व्यक्त केलंय की त्याचे सगळे शब्दच असेल. यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्राः रणे हन्युः. म्हणजे मी प्रतिकार करणार नाहीये, मी शस्त्र पण हातात नाहीये, अशा असलेल्या मला जर शस्त्र हातात घेतलेल्या कौरवांनी जरी मारलं तरी ते मला श्रेयस्कर आहे, मला चालणार आहे ते, कारण त्याच्यात माझं भलं आहे जास्त. युद्ध करून जे माझं भलं होणार त्याच्यापेक्षा मी मारलं जाण्यात माझं भलं जास्त आहे असं मला वाटतंय. आणि मग त्या म्हणण्याबरोबर त्यांनी त्याची कृतीही घडलेली आहे की त्यांनी धनुष्य आणि बाण टाकून दिला आणि जिथे विश्रांतीची जागा आहे, उपस्थ म्हणतात त्याला, रथाची मागची बाजू, तिथे जाऊन तो बसला. इथपर्यंत हा टप्पा झाला. अजून हा टप्पा पूर्ण झालेला नाहीये, पण इथे पहिला अध्याय मात्र पूर्ण झाला. आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात होते ती कुठे होते? संजय या शोक संविग्न मानसहा असा जो आहे अर्जुन, शोकात बुडून गेलेला, तो कसा दिसतोय आता त्याचं वर्णन पहिल्या श्लोकामध्ये दुसऱ्या अध्यायाच्या त्यांनी केलेलं आहे संजयाने. इथपासून दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली आणि युद्ध निवृत्तीच्या निर्णयाप्रत येण्याचा टप्पा मात्र अजून संपलेला नाही, कारण अजून मी युद्ध करणार नाही असं स्पष्टपणे अर्जुन म्हटलेलं नाहीये. अजूनही कृती केली त्यांनी, पण तोंडातून शब्द घडलेले नाही. आता आपल्याला असा प्रश्न पडतो की हे दुसऱ्या अध्यायातले जे पहिले 10 श्लोक आहेत त्याच्यामध्ये पहिल्या अध्यायातलाच कथाभाग पुढे चालू राहतो. डायरेक्टली सरळ संबंध आहे त्यांचा. मग हे जर पहिल्या अध्यायातच जर टाकले असते श्लोक तर जास्त बरं नसतं का झालं, म्हणजे एक विषय नीट छान पूर्ण झाला असतं ना. पण ह्याच्यामध्ये 2 प्रॉब्लेम्स झाले असते की एकतर संपूर्ण पहिला भावनिक विषय पहिल्या अध्यायात संपून गेला असता आणि दुसरा अध्याय एकदम ज्ञान देण्यापासून सुरुवात झाला असता. तर ह्यानी अर्जुनाला धक्का बसला असता का नाही आपल्याला माहित नाही, पण आपल्याला मात्र नक्की धक्का बसला असता की ते एकदम ज्ञानाचा जो धबधबा येतो अंगावर तो थोडासा रोखला जातो या पहिल्या 10 श्लोकांनी आणि ग्रॅज्युअल चेंज ओव्हर होतं. पहिल्या अध्यायातून हळूवारपणे आपण अलगदपणे दुसऱ्या अध्यायात जातो आणि तो सांधा बदल जो असतो कथेचा तो फारसा आपल्याला त्रास होत नाही त्याचा. आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की रणांगणावर जेव्हा अर्जुनाला श्रीकृष्णांनी गीता सांगितली तेव्हा ती काही अशी अध्यायांच्या तुकड्यांमध्ये नसणार आहे सांगितलेली की चला आता पहिला अध्याय संपला, आता आपण संकल्प वाक्य म्हणू आणि मग पुढचा आता दुसऱ्या अध्यायात मी तुला सांख्ययोग सांगतो बरं का, असं नाहीये झालेलं. तो जो संवाद आहे तो सलग झालेला आहे. सलग एका पुढे एक गोष्टी घडल्या. मग ह्याला काय प्रश्न विचारायचे त्यांनी विचारले, त्याला पुढे उत्तरं दिली आहेत, हे सगळं पुढे आपलं झालंय. पण हे सगळं पाहून, कारण महाभारताच्या युद्धाचे साक्षीदार आहेत ना व्यास प्रत्यक्ष, आणि त्यांनी हा इतिहास नंतर लिहून काढलेला आहे आणि तो लिहून काढताना त्यांनी अशी रचना अध्यायवार गीतेची केलेली आहे की जेणेकरून अर्जुनाच्या निमित्तानं सांगितलेली गीता जेव्हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हा त्यांना ती कळायला सुटसुटीतपणा त्याच्यामध्ये यावा, सुलभता यावी, यासाठी हे कौशल्य, हे सगळं डोकं हे व्यासांचं आहे. त्यामुळे त्याचं क्रेडिट हे व्यासांना
आपण द्यायला पाहिजे. कथेशी संबंधित सर्व श्लोक पहिल्याच अध्यायात न संपवता त्या प्रसंगाचा शेवटचा भाग आहे तो व्यासाने दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला इतका खुबीने मांडलाय की त्याच्यामुळे पहिला अध्याय संपताना आपल्याला एक प्रकारची उत्सुकता निर्माण होते. आता पुढे काय होणार आहे, श्रीकृष्ण बोलतोय कधी, आणि ही उत्सुकता घेऊन आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करतो. आणि हा व्यासांच्या साहित्यिक कौशल्याचा विजय आहे. तर मग आता आपण दुसऱ्या अध्यायाला आता सुरुवात करू. फक्त पहिला श्लोक वाचण्यापूर्वी ह्या अध्यायाचं जे नाव आहे सांख्ययोग, त्याच्याविषयी मी थोडंसं बोलणार आहे. कारण सांख्ययोग ही खूप मोठी संकल्पना आहे आणि दुसऱ्या अध्यायभर ती वेगवेगळ्या टप्प्यात सांगितली गेलेली आहे. जसजसा संदर्भ येत जाईल तसंच मी अधिक त्याच्यावर विस्ताराने बोलीन. पण सुरुवातीला आपल्याला सांख्ययोगाची गरज काय होती हे तरी समजायला पाहिजे. आता सांख्य म्हणजे काय, सम अधिक ख्या, ख्या नावाचा धातू आहे. ख्याचा अर्थ सांगणं, ह्याच्यावरूनच आख्यान, आख्यायिका, ख्याती असे विविध शब्द आलेले आहेत. सांगितलं जाणं. आणि सम उपसर्गाने काय सांगितलं जातं, सम्यक, सम्यक आख्यातम म्हणजे योग्य प्रकारे सांगितलं गेलेलं, समग्रपणे सर्वार्थाने परिपूर्ण असं सांगितलं गेलेलं. म्हणजे कशाबद्दल सांगितलं जात आहे, तर सत्तत्वाबद्दल, ज्याची आपण चर्चा मागच्या भागात केली होती. सत म्हणजे काय, सत्तत्व म्हणजे काय, जे नेहमी असतं, जे सगळ्या ठिकाणी असतं आणि जे सर्व वस्तूंमध्ये असतं. किंबहुना जगातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व हे ज्याच्यामुळे असतं त्याला सत असं म्हणतात आणि त्याचं नित्य अस्तित्व असतं. इव्हन त्या वस्तू समजणं ही गोष्ट सुद्धा त्या सत तत्वामुळेच आपल्याला शक्य होत. तर हे जे ज्ञान सांगणं हे जे आहे त्याला म्हणतात सांख्य, किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे सतबुद्धी, म्हणजे सत विषयीची बुद्धीमध्ये ज्ञान होणं म्हणजे सांख्य. आणि दुसरा शब्द काय आहे, योग. योग म्हणजे जोडलं जाणं, हे आपल्याला माहितीये. आता कशाशी जोडलं जायचं, सतशी. आणि सतशी जोडलं जाण्यासाठी बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे. म्हणजे बुद्धी ही ज्ञानाने परिपूर्ण युक्त अशी असायला पाहिजे. आणि ज्ञानयुक्त बुद्धी म्हणजेच सांख्ययोग किंवा सतबुद्धी म्हणजे सांख्ययोग. आता अर्जुनाचा जो विषाद आहे तो मोहातून निर्माण झालाय आणि तो मोह स्वरूपाच्या अज्ञानातून निर्माण झालाय. त्यामुळे दुसऱ्या अध्यायात लागलीच आत्मज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला आश्चर्य वाटतं की एवढं अवघड तत्वज्ञान लागलीच दुसऱ्या अध्यायात कशी काय सुरुवात केली बाबा, तर ती गरजेची होती. कारण मुख्य त्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, ते अज्ञान आधी दूर करणं इमिजिएटली ऑन वॉरफ्रंट म्हणतो, लिटरली ऑन वॉरफ्रंट, त्याला ते करणं गरजेचं वाटतंय श्रीकृष्णाला. आणि म्हणून आत्मतत्व जर जाणायचं असेल तर ज्ञानयुक्त बुद्धी ही गरजेची आहे. आणि अशी सांख्य बुद्धी अर्जुनाची व्हायलाच पाहिजे. म्हणून भगवंतांनी हा सांख्ययोग पहिल्यांदा सांगितलाय. त्याच्यामुळे अर्जुनाच्या मनातला नित्यानित्य विवेक हा जागवला जाणार आहे. आणि मग पुढे आपण आता ही सांख्ययोगाची गरज काय आहे ही आपण पाहिली. आता आपण वेगवेगळ्या दुसऱ्या अध्यायाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ह्याच्याविषयी आपण बोलणारच आहोत. आता आपण अध्यायाला सुरुवात करू. पहिला श्लोक म्हणतेस गीता? हो. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच तन्तथा कृपयाविष्ट अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. संजयाच्या तोंडी हे वाक्य आहे. आधी आपण पद फोडून वाचू. तम तथा कृपया आविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तम् इदं वाक्यम उवाच मधुसूदनः. संजय उवाच. काय म्हणला संजय? मधुसूदन काय म्हणाला ते संजय आता सांगतो. तम तथा कृपयाविष्टम, त्या तशा कृपेनी म्हणजे करुणेनी अंतःकरण व्याप्त झालेल्या, आविष्ट म्हणजे पूर्ण भरून गेलेलं, कशानी? कृपयाने.
कृपया म्हणजे कृपेनी. अश्रुपूर्णा कुलेक्षणम. आता हे वाक्य मधुसूदन कुणाशी बोलतोय? अर्जुनाशी. मधुसूदन हा इदम वाक्यम तम उवाच. म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला हे वाक्य म्हणाला. काय वाक्य म्हणाला ते पुढच्या श्लोकामध्ये येणार. आणि तो अर्जुन कसा आहे त्याची विशेषण ही इथे आहेत. 3 विशेषण आहेत. कृपयाविष्टम, अश्रुपूर्णा कुलेक्षणम आणि विषीदंतम. आता परत बघूयात. अश्रुपूर्णा कुलेक्षणम म्हणजे काय? अश्रूंनी ज्याचे डोळे भरून गेलेत. आकुल म्हणजे भरून जाणे, ईक्षण म्हणजे डोळे, आणि अश्रूंनी ज्याचे डोळे भरून गेलेले आहेत असा म्हणजे अश्रुपूर्णा कुलेक्षणम. कृपया आविष्टम, कृपेने त्याचं अंतःकरण भरून गेलंय तो. आणि तिसरं विशेषण विषीदंतम, अत्यंत दुःखात आहे तो, डिप्रेस्ड आहे, विषाद करतोय. अशा इथे अर्जुनाची 3 विशेषणामध्ये त्याची सगळी अवस्था शारीरिक मानसिक ही दाखवलेली आहे. अशा त्या अर्जुनाला हे वाक्य स्वतः मधुसूदन बोलले. आता सुरुवातीला आपण कृपयाविष्टम या विशेषणाविषयी बघू. त्याच्यामध्ये कृपा शब्द आहे. तर कृपा म्हणजे नक्की काय? तर कृपाची एक व्याख्या केलेली आहे जी अर्जुनाला परफेक्ट लागू पडते. कृपा म्हणजे ममैते इति व्यामोह निमित्तः स्नेह विशेषः कृपा इति उच्यते. हे माझे आहेत असं अशा ममतेपोटी निर्माण झालेला जो विशेष स्नेह, ज्याला आपण आसक्ती म्हणायला पाहिजे. कारण स्नेह हा शब्द तेल वगैरेला पण वापरतात बरं का. म्हणजे संस्कृतमध्ये स्नेह म्हणजे तेल, म्हणून तेलाने मालिश करण्याला स्नेहन म्हणतात. तर तेलाला काय असतो? चिकटपणा असतो. त्यामुळे जिथे ज्या व्यक्तीवर आपला स्नेह असतो त्याच्याशी जाऊन आपण मनाने चिकटतो, आणि या चिकटण्यालाच म्हणतात आसक्ती. आणि ही परमार्थाच्या याच्यामध्ये किंवा ज्ञानयोगामध्ये स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड असं आहे, फॉरबिडन, की आसक्तीही नसली पाहिजे. पहिलं काय, कशावर काम करा तर आसक्तीवर काम करा. तर कृपेमध्ये त्याला तीच पहिली निर्माण झाली. हे माझे माझे गुरु आहेत, माझे काका आहेत, माझे चुलत बंधू आहेत वगैरे वगैरे वाटून तो त्यांना चिकटलाय. त्यांच्या विषयीच्या प्रेमाने त्याला आंधळ केलंय. आणि या कृपेमुळे ज्याचं क्षात्रतेज नष्ट झालेलं आहे अशा त्या अर्जुनाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत कसं करताय? चिखलात रुतलेला राजहंस असं त्याला उपमा दिली. की आता ओवी वाचते. म्हणोनी कृपा आकळीला, दिसत असे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंसू. कर्दमात म्हणजे चिखलात, चिखलात रुतल्यामुळे कोमाईला म्हणजे कोमेजून गेलेल्या राजहंसाप्रमाणे हा मोहरूपी चिखलात रुतलेला अर्जुन दिसतो. आता खरं म्हणजे राजहंस कशासाठी प्रसिद्ध आहे माहितीये सगळ्यांना? राजहंस कशासाठी प्रसिद्ध आहे? नीरक्षीर विवेक. म्हणजे विवेक म्हणजे काय? पहिल्यांदा विवेक म्हणजे योग्य गोष्टीची निवड करणं. पण योग्य गोष्टीची निवड करण्यासाठी आधी काय माहिती पाहिजे? काय चूक आहे काय बरोबर आहे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे माहिती असायला पाहिजे. आणि मग त्याच्यातनं योग्याची निवड करण्यासाठी जे धारिष्ट्य दाखवायला लागतं, जो संयम पाळायला लागतो, तोही विवेकामध्ये समाविष्ट आहे. आणि इथे नेमकी अर्जुनाची अवस्था उलटीच झालेली आहे. मोहरूपी चिखलात रुतल्यामुळे अर्जुन रूपी राजहंसाची ही डिस्क्रिमिनेशन पॉवर ज्याला विवेक म्हणतोय तीच हॅम्पर झालीये, तीच नष्ट झालीये, ती झाकवली गेलीये. आणि मग आता हा विवेक हा मधुसूदन श्रीकृष्ण जागा करणार आहे. इथे मधुसूदन शब्द का वापरलाय त्याला पण एक कारण आहे. आपण पूर्वी बघितलेला आहे मधुसूदनचा अर्थ. मधुसूदन म्हणजे मधु नावाच्या राक्षसाचा नाश करणारा, संहार करणारा. पण तो मधुरूपी राक्षसाचा स्थायी भाव काय होता? अनेक राक्षसांचा तो असतोच, गर्व, अहंकार. म्हणून इथे मधुचा अर्थ अहंकार असा घ्यायचा. फक्त अर्जुनाचा अहंकार म्हणजे गर्व असं घ्यायचं नाही. इथे अहंकार म्हणजे ममता घ्यायचं. तो स्वतःला देह समजतोय आणि त्याच्यामुळे या त्या देहाशी संबंधित जी सगळी नाती आहे ती त्याला अत्यंत महत्वाची वाटतात. आणि मी आणि माझं, आणि तो त्याला कर्तृत्व भाव सुद्धा आलेला आहे की मी हे युद्ध लढणार, मी हे जिंकणार,
मी ह्यांच्यावर अन्याय करणार, मला पाप लागणार, मी आणि माझं, हा जो अहंकार त्याच्या सगळ्या वागण्या बोलण्यातनं व्यक्त होतोय, तो अहंकार हा श्रीकृष्ण नाश करणार आहे, म्हणून त्याला मधुसूदन असं म्हटलेलं आहे. आणि हा अहंकार अर्थातच नाश करण्यासाठी तो त्याला आत्मज्ञानाचं शस्त्र वापरणार आहे किंवा आत्मज्ञानाचं पाणी वापरणार आहे, तो सगळा चिखल, मोहाचा चिखल धुण्यासाठी. म्हणून मग ज्ञानेश्वरांनी मात्र मधुसूदन ह्याच्याऐवजी एक वेगळाच शब्द श्रीकृष्णासाठी वापरलाय. तो काय, ती आधी ओवी वाचते मग सांगते. तयापरी तो पांडू कुमरू, महामोहे अति जर्जरू, देखोनी श्री शारंग धरू, काय बोले. इथे त्यांनी शारंग धरू, ती ओवीचा अर्थ सांगते. अशा प्रकारे तो पांडू, म्हणजे सोपी होती ओवी ही, अशा प्रमाणे तो पांडू कुमर म्हणजे अर्जुन हा अत्यंत मोहामुळे जर्जर झालेला आहे, शरीराने आणि मनाने अत्यंत दुर्बल आणि विकलांग झालेला आहे. त्याला पाहून श्रीकृष्ण काय म्हणतात, त्याला श्रीकृष्णासाठी शब्द वापरलाय शारंग धरू. शारंग हे कृष्णाच्या धनुष्याचं नाव आहे. शारंग पाणी असा पण एक शब्द विष्णूसाठी किंवा श्रीकृष्णासाठी वापरला जातो. इथे एक विरोधाभासात्मक सौंदर्य ज्ञानेश्वरीच्या ओवीत आपल्याला दिसतं. काय विरोधाभास आहे तो सांगते. दुष्टांच्या संहारासाठी तातडीने धनुष्य उचलून सदैव सज्ज असणारा श्रीकृष्ण, म्हणजे दुष्टांचं निर्दालन हा ज्याचा स्वभाव आहे, म्हणतो त्याच्यासाठी अत्यंत तत्पर आहे, कायम हातात शस्त्र घेऊन सज्ज आहे, असा श्रीकृष्ण. आणि त्याच्या समोर जो अर्जुन आहे तोही खरं म्हणजे खूप पराक्रमी आहे, पण तो मात्र आता काय करतोय, मी धनुष्य टाकलेलं आहे, धनुष्य सोडलेलं आहे. आणि जे त्यांचे नातेवाईक दुष्टांना पाठीशी घालतायत, त्यांना सपोर्ट करतायत, रेखारे स्वजन जे धर्माच्या बाजूनी लढायला तयार आहे, त्यांच्यावर अन्याय करणारा आणि त्याच्यासाठी शस्त्र खाली टाकणारा असा मोहग्रस्त अर्जुन हा श्रीकृष्णाच्या समोर उभे. म्हणजे एक अत्यंत संयमी आणि विवेकपूर्ण आणि एक पूर्ण विवेक सुटलेला, अशी जोडी इथे आपल्याला दिसते. आणि हा विरोधाभास या ओवीतून खूप छान पद्धतीने दिसतो. आता त्या रडणाऱ्या अर्जुनाला पाहून श्रीकृष्णाचे पहिलं वाक्य बोलतायत ते श्रीकृष्णाच्या स्वभावाला अगदी साजेस असंच आहे. आणि ते आता आपण पुढच्या श्लोकात बघूया. दुसऱ्या श्लोक वाचू. हो. श्री भगवानुवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यदृष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरम् अर्जुन. आता पहिल्यांदा पदच्छेद करूया. कुतः त्वा कश्मलम इदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. आता भगवान बोलायला सुरुवात करतात. हे अर्जुन, अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम इदं कश्मलम विषमे त्वा कुतः समुपस्थितम. अर्थ सांगते. हे अर्जुना, अनार्यजुष्टम आर्यांना म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींना न शोभणार, अस्वर्ग्यम म्हणजे स्वर्गाला किंवा उच्च लोकाला किंवा उच्च अवस्थेला जायला प्रतिकूल असणार. तिसरं अकीर्तिकरम अकीर्तिकारक, इदम कश्मलम असे हे मोह मालिन्य, विषमे म्हणजे अत्यंत विषम अशा परिस्थितीमध्ये, युद्धाची परिस्थिती ही आणीबाणीचीच असते, अत्यंत कसोटीचाच क्षण असतो तू. अशा त्या आणीबाणीच्या वेळी तुला त्वा कुतः कोठून प्राप्त झालं समुपस्थितम, म्हणजे हे श्रेष्ठ व्यक्तींना न शोभणार जे आहे, कीर्तीला काळिमा फासणार आणि प्रगतीपासून तुला रोखणार असं जे तुझं हे वर्तन आहे, हे जे काही तुझ्या मनात विचित्रपणा आलेला आहे, हे भावना, हे आत्ता या भलत्या वेळेला कुठून आला बाबा, असा प्रश्न त्याला विचारताय. इथे कश्मल हा शब्द आहे ना, त्याच्यासाठीच आधीच्या ओवीमध्ये आपण ते राजहंसाची ओवी बघितली ना, त्याच्यामध्ये कर्दम हा शब्द त्याच अर्थी ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे. कश्मलाचे वेगळे वेगळे अर्थ. एक तर चिखल हा अर्थ आहेच, तो कशाचा, बुद्धीचं मालिन्य
किंवा विचारांमध्ये आलेली गढूळता, विचित्र किंवा भलताच आचार विचार, आणि कश्मलाचा एक महत्वाचा अर्थ जो इथे सगळ्यात जास्त लागू पडतो तो म्हणजे अज्ञान किंवा मोह. मोहाच्या मुळाशी अज्ञानच आहे, त्यामुळे अज्ञान हे घेणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. आता हे कश्मल कसं आहे, इथे पुन्हा 3 विशेषण. मगाच्या ह्याच्यामध्ये जसं अर्जुनाची 3 विशेषणं होती की नाही, तशी इथे त्याच्या मनात जो गोंधळ निर्माण झालाय त्याची ही 3 विशेषण आहेत. त्या गोंधळामुळे काय काय प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत हे ती विशेषणं सांगतात. अज्ञानाच्यामुळे अर्जुनाकडून 3 चुका घडतायत आणि त्या चुका दाखवणारी ही 3 विशेषण आहेत. पहिलं बघूया, अनार्य जुष्टम. आर्य जुष्टम, आर्य म्हणजे श्रेष्ठ लोक, जुष्ट म्हणजे त्यांना शोभतील असं किंवा त्यांना आवडणार किंवा ते जसं वागतात तसं, आणि त्याच्या अपोजिट म्हणजे अनार्य जुष्टम. आता मुळात आर्यची व्याख्या काय ती सांगते. अतत्वेभ्यः आरात दूरात याता बुद्धी येशाम ते. म्हणजे काय, तत्वापासून शास्त्रीय सिद्धांत जे असतात त्यांच्यापासून ज्यांची बुद्धी कधीही दूर जात नाही. म्हणजेच सोप्या भाषेमध्ये शास्त्रात जे सिद्धांत सांगितलेले असतात ते जे काटेकोरपणे ज्याचं पालन करतात ते आर्य. आणि पांडव तर तसेच होते ना. पांडवांनी कायमच धर्माचरण केलेले, धर्म सोडून ते कधीच वागलेले नाहीये. म्हणजे शास्त्रामध्ये जे काही शिस्त, जे काही नियम सांगितलेले आहेत ते सगळे पालन करत करतच पांडवांचं आयुष्य आतापर्यंतच गेलेलं आहे. अगदी हे युद्ध करण्यापर्यंत, हे युद्ध सुद्धा हे कौरवांच्या अधर्माविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे केलं गेलेलं आहे. आणि ते सुद्धा म्हणून तर त्याला धर्मयुद्ध म्हटले. हे युद्ध व्हायलाच पाहिजे अशी कुणाकुणाची जबरदस्त इच्छा होती. एक तर कुंतीची होती, दुसरी द्रौपदीची होती, आणि तिसरे म्हणजे भगवान श्रीकृष्ण. की हे युद्ध होण्याची काय गरज होती. जर हे युद्ध झालं नसतं आणि पांडव मुळूमुळू भिक्षा मागत जगले असते तर लोकांच्यात संदेश काय गेला असता की पराक्रमी असलात आणि धर्माने वागलात तरी तुम्ही भॅडासारखे आणि म्हणजे तुमचे हारच होते, हा संदेश जाणं बरोबर नव्हतं. धर्माने वागणाऱ्यांना शेवटी न्याय मिळतोच, हा संदेश सगळ्या समाजाच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक होता आणि तो संदेश द्यायलाच पाहिजे होता. म्हणजे ह्यांचा सौम्यपणा किंवा धर्माने वागणं म्हणजे भॅडपणा नव्हता, दुर्बळपणा नव्हता, असा चुकीचा अर्थ जाऊ नये म्हणून काय वाटेल ते झालं. कितीही संहार होणार असला तरीही वर्षानुवर्ष म्हणजे अनेक पिढ्यानपिढ्या हा संदेश स्ट्रॉंगली देण्यासाठी हे धर्मयुद्ध अत्यावश्यक होतं असं श्रीकृष्णाचं म्हणणं होतं आणि कुंतीचंही तेच म्हणणं होतं. द्रौपदीचं आपण एक वेळ समजू शकतो की द्रौपदीचं हे म्हणणं होतं त्याला तिचा स्वतःचा झालेला अपमान आणि त्याचा बदला घेणं हे सगळं थोडं थोडं कारणीभूत होतं. पण श्रीकृष्णाचं तर काही स्वतःचा वैयक्तिक कुठलाच त्याच्यामध्ये स्वार्थ असण्याचं कारण नव्हतं. तर अशा जे श्रेष्ठ लोक जे कायम धर्मपालन करतात त्यांना न शोभणारं हे वर्तन होतं. हे सगळं ठरवून समजून उमजून जे युद्ध आपण करायला उभे आहोत त्याच्यामध्ये पहिल्याच क्षणाला कच खाणं हे अत्यंत कुल परंपरेला सुद्धा साजेसं नव्हतं. म्हणून त्यांनी इथे काय केलं, आतापर्यंत अर्जुनाने कुलावरती खूप भाष्य केलं. कुलधर्म, कुलाच्या परंपरा, कुळ नरकात जाईल या त्या. अरे मग कुलाची जी कीर्ती आहे, कुल जे तुमचं अत्यंत धर्मपालनासाठी प्रसिद्ध आहे त्यांना शोभणार नाही असं वर्तन तू कसं करतोस. हे त्याच्या कुळाच्या परंपरेबद्दलचा जो अभिमान आहे त्याला आवाहन करण्यासाठी अनार्य जुष्टम हे विशेषण भगवंतांनी वापरलेलं आहे. पुढचं काय आहे, अस्वर्ग्यम, अधोगती करणार. तर स्वर्ग म्हणजे काय, स्वर्गात जाण्यासाठी जे योग्य आहे, म्हणजे ज्या गोष्टी केल्या असता तुम्ही स्वर्ग तुम्हाला मिळेल. स्वर्ग मिळेल म्हणजे का, तुमचं पुण्य वाढेल आणि तुम्ही स्वर्गात जाल. स्वर्गात जाणं याचा दुसरा साधा अर्थ एक तर फिजिकली स्वर्गात जाणं असेल, पण स्वर्ग काही आपण पाहिला नाही. पण स्वर्ग म्हणजे एक उच्च, सगळ्यात सर्वोच्च जागा आहे की जिथे तुम्हाला मान मरातब मिळणं किंवा उत्तम समृद्धी मिळणं, सुख मिळणं असं अपेक्षित आहे. आणि उत्तम समृद्धी संपादन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहेच, त्याच्याकरता प्रत्येकाने काम करणं हे गरजेचंच आहे.
त्याच्यात काही कुणाची चूक नाही. आणि क्षत्रियांची काय धारणा असते, क्षत्रिय लोकांमध्ये असं समजलं जातं की युद्धामध्ये शत्रूशी समोरासमोर लढताना जर मरण आलं तर तुम्हाला आधी तुमची काहीही पातकं असली तरी ती सगळी धुतली जातील आणि तुम्हाला वीरमरण येईल आणि तुम्ही स्वर्गात जाल. तर असं जे वीरमरण देणारं जे युद्ध आहे ते तू कसं काय सोडू शकतोस? तुझा क्षत्रिय धर्म कुठे गेला? तू जेवढं पापपुण्याच्या ज्या काही गोष्टी करतोयस मग हे तुला माहिती नाही का? म्हणजे त्याचा जो क्षत्रिय धर्माची धारणा आहे त्या धारणा सुद्धा ते जागवण्याचा प्रयत्न करतायत अस्वर्ग्यम या विशेषणाने. पुढे काय आहे तिसरं विशेषण अकीर्तिकरम. इथे कुळाची कीर्ती तर आहेच. म्हणजे आतापर्यंत कुरु वंशातल्या कोणीही युद्धावरनं माघार घेतलेली नाही, शस्त्र ठेवलेलं नाही. हे कुरु वंशाचं तर झालंच, पण अर्जुनाची सुद्धा कीर्ती खूप मोठी आहे. त्यांनी आतापर्यंत इतके प्रचंड पराक्रम गाजवलेले आहेत की जगाने त्याला जी श्रेष्ठ वीर म्हणून मान्यता दिलेली आहे ते सांभाळण्याचं सुद्धा आवाहन अकीर्तिकरम या विशेषणामधून श्रीकृष्ण करतात. आणि मोठेपणाची मान्यता सांभाळणं किंवा जपणं ही एक माणसाची स्वाभाविक प्रेरणा असते. सबळ एक प्रत्येकामध्ये ही वृत्ती असते आणि ह्यालाच म्हणतात लोकेशणा. आता इथे ईशणा हा शब्द आलाय म्हणून त्याच्याविषयी थोडंसं बोलून आपण पुढे जाऊ. ईशणा म्हणजे प्रबळ इच्छा. आणि 3 प्रकारच्या ईशणा ह्या माणसामध्ये असतात, प्रत्येक माणसामध्ये. पहिली असते पुत्रेषणा, म्हणजे संतती आपल्याला असावी. पुत्र म्हणजे अगदी पुत्र असंच नाही घ्यायचं, पण पुत्र झाला की पुढे कुळ चालू राहतं, वंश चालू राहतो म्हणून पुत्र असं म्हटलेलं आहे. पुत्रेषणा. पुढे दुसरं वित्तेषणा म्हणजे समृद्धी मिळाली पाहिजे, पैसा ऐश्वर्य मिळालं पाहिजे ही एक इच्छा असते. आणि तिसरी जी असते ती लोकेशणा म्हणजे नाव लौकिक मिळवला पाहिजे, तो आपला राखला गेला पाहिजे, तो वाढला पाहिजे. आणि ह्या 3 लोकेशणा ह्या 3 विशेषणांनी दाखवल्या गेलेल्या आहेत. ही लोकेशणा जी आहे ती तिसऱ्या अकीर्तिकरमनी तर डायरेक्टच दाखवली गेली साक्षात. अस्वर्ग्यमनी वित्तेषणा दाखवली गेलेली आहे, म्हणजे समृद्धीच्या रस्त्यावरची तुम्हाला जे काही तुमची प्रगती असेल ती. आणि पुत्रेषणा ही कुळ परंपरा आणि ह्या बॅकग्राऊंडनी आडवळणानी अप्रत्यक्षपणे दाखवली गेलेली आहे अनार्यजुष्टम यांनी. तर ह्या 3 ईशणा आणि ह्या 3 ईशणांच्या निमित्ताने अर्जुनाचा विवेक जागवण्याचं काम हे करतायत. आता इथे अर्जुनाचा नावलौकिक किती मोठा होता ह्याचा ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी एका ओवीमध्ये 3 प्रसंगांचा त्यांनी एक उल्लेख केलेला आहे. ते आपण जरा बघूया. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे 10वी. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठावो फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वांसी. आता अर्थ बघूया. तुवा संग्रामी हरू जिंकिला म्हणजे तू युद्धामध्ये हर म्हणजे शंकराला जिंकलेला आहेस. नंतर तू निवात कवचांना पूर्ण नेस्तनाबूत केलेलं आहेस. निवात कवचांचा ठावो फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी आणि गंधर्वांनी सुद्धा तुझं स्तुती करावी अशा पद्धतीने तू त्यांच्यावर विजय मिळवलेला आहेस. तर ह्याच्याविषयी आपण थोडंसे त्याचे जे काही प्रसंग आहेत तर ते काही आपण आधी बघितलेत, ते आपण अगदी संक्षेपात बघू. निवात कवचांचा प्रसंग आधी बघू, तो अगदी छोटा आहे आणि आपण त्याविषयी बोललेलो पण आहोत. निवात कवच नावाचे दैत्य होते जे अत्यंत प्रबळ झालेले होते आणि देवांना खूप त्रास देत होते आणि देवांना काही ते आवरत नव्हते. तेव्हा इंद्रानी अर्जुनाकडे मदत मागितली होती. या निवात कवचांना आटोक्यात आणण्यासाठी तू आम्हाला मदत कर. आणि ती अर्जुनाने केली आणि त्यांचा पार ठाव ठिकाणा उरला नाही इतकं त्यांना संपवून टाकलं. तर हा त्याचा एक मोठा पराक्रम आहे. अनेक पराक्रम आहेत पण ज्ञानेश्वरांनी ते 3 महत्वाचे प्रसंग इथे उल्लेखाकरता घेतले. दुसरा होता पवाडा तुवा केला गंधर्वांसी. ह्या पण प्रसंगाबद्दल आपण मागे बोललोय. द्वैत वनामध्ये जेव्हा पांडव हे वनवासात राहत होते तेव्हा कर्णाच्या सांगण्यावरून दुर्योधन त्यांना खिजवण्यासाठी आपलं ऐश्वर्य त्यांना दाखवू आणि त्यांना असं लाजवून टाकू
अशा अत्यंत घृणास्पद अशा हेतूनी मोठा लवाजमा, आपल्या राजस्त्रिया, खूप सारं सैन्य आणि डाम डौल असं सगळं मिरवत तो त्या द्वैतवनात गेला. पण पांडवांच्या पर्यंत पोहोचण्यापूर्वी चित्ररथ नावाचा गंधर्व मध्ये आडवा आला आणि त्यांच्याशी त्यांची काही बाचाबाची झाली आणि पुढे त्याचं रूपांतर युद्धात झालं. आणि त्या युद्धामध्ये चित्ररथ गंधर्वांनी कौरवांचा सपशेल पराभव केला. दुर्योधनाला बंदीबान बनवलं आणि तो त्यांना घेऊन निघाला. ही वार्ता तिथल्या अरण्यातल्या लोकांच्याकडून युधिष्ठिरापर्यंत पोचते. आणि मग युधिष्ठिर म्हणतो की एरवी जरी आपल्यात काही शत्रुत्व असलं तरी जेव्हा परका शत्रू असेल तेव्हा आपण 105 आहोत असं समजून वागायला पाहिजे. आणि मग तो भीम आणि अर्जुनाला त्यांच्या मदतीसाठी, कौरवांच्या मदतीसाठी पाठवतो. आणि मग भीम आणि अर्जुन अतुलनीय पराक्रम करून त्याला चित्ररथ गंधर्वाच्या तावडीतून सोडवतात. आणि त्यावेळेला चित्ररथ गंधर्व अर्जुनाच्या पराक्रमावर खुश होऊन त्याला ते शुभ्र घोडे देतो, ज्याचे आपण मागे पहिल्या अध्यायामध्ये बोललेलो. ते शुभ्र घोडे त्याला चित्ररथ गंधर्वाकडून मिळालेले असतात. तर असा हा गंधर्वांनी सुद्धा ज्याची स्तुती केलेली आहे, त्याचे पोवाडे गायलेले आहेत, असा तू आहेस. आणखीन तू काय केलंयस, तू प्रत्यक्ष शंकराला जिंकलेस. आता हे असंच पुन्हा वनामध्ये असताना अर्जुनाने वनातला पुष्कळ काळ हा तपश्चर्या करून वेगवेगळी अस्त्र शस्त्र जमवण्यामध्ये स्वतःचं सामर्थ्य वाढवण्यासाठी वापरलेला आहे. असाच तो पाशुपतास्त्र शंकराकडून मिळवायचं याच्यासाठी अरण्यामध्ये घोर तपश्चर्या करत असतो. आणि त्यावेळेला त्याची तपश्चर्या बघून शंकर खरं म्हणजे प्रसन्न झालेले असतात. पण म्हणतात एक याची आपण अजून परीक्षा बघूया. आणि मग ते परीक्षा बघण्याच्या निमित्ताने एक भिल्लाचा वेश करतात, त्याला किरात वेश म्हणतात. किरात म्हणजे भिल्लाचा वेश करून ते त्या अरण्यामध्ये अवतीर्ण होतात. आणि त्याच वेळेला एक दैत्य राक्षस एका डुकराचं रूप घेऊन अर्जुनावर चालून येतो. आणि त्यामुळे अर्जुन त्याच्याशी लढण्यामध्ये गुंततो आणि तो त्या वराहाचं म्हणजे डुकराचं पारिपत्य करण्यासाठी त्याच्यावरती बाण सोडतो. त्याच वेळेला तो किरात वेशधारी शंकर पण असं दाखवतो की मी पण या डुकराची शिकार करण्याकरता इथे आलेलो. आणि तोही त्याचा बाण सोडतो. आणि मग जेव्हा तो डुक्कर मरून पडतं तिथे, तेव्हा ते दोघ जण तिथे पोचतात आणि दोघांचे 2 बाण तिथे लागलेले असतात त्या डुकराला. त्याच्यावरनं शंकर मुद्दामून कुरापत काढून भांडण उकरून काढतात की मी पहिल्यांदा मारलं होतं, हे डुक्कर माझं आहे. तर तो अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे आणि त्याला काही त्यांनी आधी किराताला पाहिलेलं नसतं, तो नाही हा माझ्यावर चालून आला म्हणून मी याला बाण मारला, की माझी शिकार आहे. अशा रीतीने त्यांच्यात भांडण पेटतं आणि मग त्याचं पर्यवसान मोठ्या घमासान युद्धामध्ये होतं. आणि अर्जुन पूर्ण शक्तीनिशी आपली सर्व शस्त्र अस्त्र विद्या पणाला लावून शंकराशी लढतो. पण शंकर थोडीच हार जाणार असतात. शंकर हा क्षत्रियांचा मुख्य देव आहे आणि म्हणून तो ती हर हर महादेव वगैरे गर्जना करतात ना, ते त्याच्यामधनच आलंय. तर एक म्हणजे पहिल्यांदा सगळे बाण संपतात, धनुष्य तुटतं, मग तलवारीने लढायचा प्रयत्न करतो, ती तलवार तुटते. मग झाडं फांद्या हाताला येतील ते दगड हे सगळ्यांनी अर्जुन लढतो. पण त्या सगळ्याला शंकर काही दाद देत नाही. त्यानंतर तो शंकरांना मुष्टियुद्ध त्यांच्याशी खेळायला लागतो, शरीराचा वापर करून खेळायला लागतो. पण ते इतके बलदंड असतात की अर्जुनाचं त्यांच्यापुढे काही पाडावं लागत नाही. आणि एक असा पॉइंट येतो की तो निश्चित पडतो, मूर्छित पडतो, सगळ्या रक्ताने माखलेला असतो तो आणि अतिशय दमून तो पडतो. आणि तेव्हा तो म्हणतो आता हे आपल्याच्याने होणार नाही, आता आपल्याला कुणाची तरी मदत घेतली पाहिजे. आणि तो थोडं त्याला सावध झाल्यानंतर तो उठतो, मातीचं शिवलिंग तयार करतो आणि तो म्हणतो आता शंकरालाच विनवणी करूयात की तू मला आता या किरातापासून वाचवण्यासाठी मदतीला ये. आणि तो पूजा करतो. आणि पूजा करताना जो तो फुलं जी घालतो त्या पिंडीवर, ती त्या किराताच्या डोक्यावर जाऊन पडतात. आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे हेच भगवान शंकर आहे. तोपर्यंत त्याच्या लक्षात आलेलं नसतं. आणि मग तो त्यांना शरण जातो आणि म्हणतो की मी ओळखलंय की तुम्ही भगवान शंकर आहात, तर तुम्ही आता मूळ रूपामध्ये मला दर्शन द्या. आणि शंकरही प्रसन्न होऊन त्याला दर्शन देतात आणि ते म्हणतात मी तुझी सर्व बाजूंनी परीक्षा बघत होतो, तुझं युद्ध कौशल्य तर मी पाहिलंच, पण तुझं मनोधैर्याची सुद्धा परीक्षा होती की तू पूर्ण कंगाल झाल्यानंतर, कुठलंही अस्त्रशस्त्र न उरल्यानंतर सुद्धा
तू हार मानली नाहीस किंवा तू पाठ दाखवून पळून गेला नाहीस. तर पाशुपतास्त्र जर ज्या व्यक्तीला द्यायचंय त्याच्या अंगी शौर्य, धैर्य या दोन्ही गोष्टी तितक्याच पाहिजेत, त्या तुझ्याकडे आहेत. आणि मग त्यांनी त्याला पाशुपतास्त्र दिलं, जे पूर्ण ते कसं वापरायचं, ते आवरायचं कसं, अशी पूर्ण त्याला माहिती दिली. तर असा तू वीर आहेस असं त्याला ते सांगतायत, की ही तुझी कीर्ती आहे, की तू कोण आहेस आणि तू काय करतोयस, असं त्याला जाग करण्याचा मोठा प्रयत्न करतायत. आणि जर एवढी कीर्ती तू आतापर्यंत मिळवलेली आहेस वेगवेगळ्या वेळांना, आणि हे जे निर्वाणीचं युद्ध आहे की ज्याच्यामध्ये जिंकू किंवा मरू ह्याने तुम्ही उतरलाय, तिथे जर तू पाठ दाखवलीस, शस्त्र ठेवलंस, तर किती तुझी दुष्कीर्ती होईल आणि हे किती तुझ्या स्वभावाला विपरीत वागतोयस तू, हे त्यांना सांगायचंय. आणि ह्याच्याकरता ज्ञानेश्वरांनी 5-6 उपमा वापरल्या, त्याही मोठ्या गंमतशीर आहेत. ते म्हणतात की अंधाराने सूर्याला ग्रासावं, ढगांनी वाऱ्याला भिववावं, मरणाने अमृताला मारावं, इंधनाने आगीला गिळावं, मिठात पाणी जिरावं, बेडकांनी नागाला खावं आणि कोल्ह्यांनी सिंहावर आक्रमण करावं. हे काही खरं आहे का? तसंच तुझं हे वागणं आहे. हे तुझं वागणं बरोबर नाहीये. तू सिंह आहेस आणि तू काय कोल्ह्यांच्या समोर असं हे केलंयस, आपलं शस्त्र खाली ठेवलंयस. आणि तू मोहाने ग्रस्त होणं अजिबात योग्य नाही. म्हणून ते पुढे म्हणतात, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. की भरत्या वेळेला हा दळभद्री मोह कुठून तुझ्या मनात निर्माण झालाय. इथे अर्जुनाच्या भूमिकेला स्पष्ट विरोध, खणखणीत विरोध श्रीकृष्णाने केलेला आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये त्याला तासडत, अक्षर तासलंच आहे त्याला, इतकं कठोर शब्दात त्याची निर्वचना केलेली आहे. तो 3रा श्लोक पण वाचू. आपला तो वाचून होईल कदाचित, त्याच्याविषयी पूर्ण सांगून होईल की मी मला नाही. बघूया. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. हे पार्थ, क्लैब्यम मास्मगमः, हे पार्था, क्लैब्य, क्लैब्य म्हणजे नपुंसकत्व किंवा नामर्दपणा, तुबळेपणा. तर या अशा नामर्द अवस्थेकडे जाऊ नकोस बाबा तू. एतत् त्वयि न उपपद्यते, हे तुला शोभत नाही. हे परंतप, हे शत्रूंना जेरीला आणणाऱ्या अर्जुना, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ, क्षुद्र हृदय दौर्बल्य टाकून देऊन तू उठ आणि युद्ध कर. असं म्हटलेलं नाहीये, पण ते म्हणायचंय. तर इथे क्लैब्य हा शब्द जो वापरलाय तो अर्जुनाला कडक शब्दात समज देण्यासाठी नपुंसकत्व हा अगदी त्याच्या मनाला झोंबेल असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि एखाद्या इतक्या वीर पुरुषाला तू नामर्द आहेस असं जर कोणी म्हटलं तर त्याच्याकरता तो केवढा मोठा अपमान असेल याची आपण कल्पना करू शकतो. आणि हा शब्द वापरण्या इतपत अर्जुनाविषयी श्रीकृष्णाला सात्विक संताप आलेला आहे, हेही आपल्याला त्याच्यातनं कळतं. तो सरळ सरळ अर्जुनाच्या वर्मावरती बोट ठेवतोय आणि त्याच्यातलं पौरुष जागवण्याकरता प्रयत्न करतोय. आता त्याच्या कर्तव्यासाठी त्याला तयार करायचंय, त्याच्या दौर्बल्यात त्याला वर काढायचंय. म्हणून तो मुद्दा इथे 2 त्याची संबोधन वापरतोय, एक परंतप आणि एक पार्थ. तर परंतपाचे 2 अर्थ आहेत. एक पर म्हणजे श्रेष्ठ आणि तप म्हणजे तपश्चर्या. अत्यंत मोठं तपश्चर्या करण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी आहे. कारण अर्जुनाने मोठमोठ्या तपश्चर्या करून वेगवेगळी अस्त्र मिळवलेली आहेत, म्हणून ते एक महान तपस्वी अशा अर्थाने एक वापरलाय. पण जेव्हा एखादा माणूस एवढं महान तपश्चर्या करतो तेव्हा त्याच्या अंगी धैर्य येणं अपेक्षित आहे आणि त्याचा विवेक शाबूत राहणंही अपेक्षित आहे. तरीही हे घडत नाहीये. म्हणून मुद्दाम त्या सगळ्या गुणांचं त्याला स्मरण व्हावं अशा पद्धतीने संबोधनांची योजना केलेली आहे. आणि दुसरं पर म्हणजे शत्रू आणि तप म्हणजे परम तापयती, म्हणजे शत्रूंना जो त्रास देतो, त्राही भगवान करून सोडतो असा शत्रूंना ताप देणारा तू महान वीर आहेस. हे तुझं काय चाललंय, हे तुला शोभत नाहीये.
या तुझ्या असल्या वागण्याने तुझ्या धवल कीर्तीला तू स्वतःच काळीमा फासतोयस. आता पुढचं संबोधन काय आहे? पार्थ. पार्थ म्हणजे हे त्याच्या आईच्या नावावरून आलेलं नाव आहे. कुंतीचं अजून एक नाव आहे पृथा. पृथेचं अपत्य तो पार्थ. तू कुंतीचा पुत्र आहेस. हे दोन कारणासाठी सांगितलेले की एक तर कुंतीची तीव्र इच्छा होती की हे युद्ध व्हायलाच पाहिजे. म्हणजे सामोपचाराची सगळी जी काही धडपड चालू होती ती तिला अजिबात मान्य नव्हती. आणि युधिष्ठिर किती नम्र आणि विनम्रतेचा कळस आहे आणि धर्माचरणाच्या नावाखाली तो किती सौम्य वागतो हे तिला माहिती असल्यामुळे तिने जेव्हा म्हणजे उद्योग पर्व म्हणून जे आहे युद्धापूर्वीचं एक महाभारतातलं पर्व त्याच्यामध्ये श्रीकृष्णाकरवी एक निरोप, एक चांगला तेजस्वी खरबरीत निरोप पांडवांसाठी पाठवलेला असतो. ती म्हणते त्या निरोपामध्ये एतद धनंजयो वाच्यो नित्योद्युक्तो वृकोदरः यदर्थम क्षत्रिया सुते तस्य कालो यमागतः. म्हणजे युद्ध करण्यासाठी नेहमी तयार असलेले माझे जे भीम आणि अर्जुन आहेत त्यांना हा निरोप पोचव की ज्याच्यासाठी एक क्षत्रिय माता आपल्या पुत्रांना जन्म देते ती वेळ आता आलेली आहे. तस्य कालः अयम आगतः. त्यामुळे कुंतीच्या या इच्छेची आठवण पण त्याला व्हावी पार्थ म्हटल्यामुळे अशी श्रीकृष्णाची योजना आहे की अरे तुझ्या आईची तळमळ लक्षात घेऊन तरी तो युद्धाला उभा राहा बाबा. द्यूतानंतर पांडव द्रौपदीसह वनात गेलेले असतात तेव्हा हस्तिनापूरची एकेकाळची महाराणी असते ती कुंती आणि तिला विदुराच्या घरी आश्रय घेऊन राहावं लागत असतं आणि ती अत्यंत स्वाभिमानी क्षत्रिय स्त्री असल्यामुळे तिच्या मनाला ती गोष्ट लागलेली असते की माझे 5 पुत्र एवढे पराक्रमी असताना माझ्यावर ही वेळ यावी आणि हे सगळं अधर्मामुळे मला हे सगळं सहन करावं लागलं. ही गोष्ट तिला जिव्हारी लागलेली असते. आणि दुसरं एक असतं कारण की पृथा म्हणजे कुंती ही श्रीकृष्णाची सख्खी आत्या असते. या नात्याने अर्जुन हा त्याचा सख्खा आत्ते भाऊ लागत असतो. तो आपल्या नात्याने सुद्धा आपण खूप जवळचे आहोत. त्यामुळे ती एक जवळी जिव्हाळाही तो दाखवतोय की अरे मी तुझा मामे भाऊ आहे, आपण भावंड आहोत, तुझा मोठा भाऊ आहे, ऐक माझं. भगवद्गीतेत एकूण मला वाटतं 40 वेळेला पार्थ हे विशेषण वापरलेले आहे आणि 25-30 वेळेला कौंतेय म्हणजे आईच्या नावावरून अर्जुनाची जी नावं पडली आहेत त्याचा मॅक्सिमम वापर कृष्णाने अर्जुनासाठी केलेला आहे. आता इथे भगवान श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वातलं एक अलौकिकत्व आपल्याला दिसतं म्हणजे एक वेगळेपण की ते रागावलेले आहेत अर्जुनावरती पण तो राग व्यक्त करताना सुद्धा त्यांच्या मनात त्याच्याविषयी प्रेम आहे, जिव्हाळा आहे. तो जिव्हाळा त्यांनी सोडला नाहीये आणि जिव्हाळा जरी असला तरी त्याच्या चुकीसाठी त्याला ते कुरवाळत बसले नाही. त्याला तिथे ते रागावतातच आहे आणि प्रेमातून आलेल्या मोकळेपणाने ते म्हणतात की पार्था हे काही तुला शोभत नाही त्यामुळे हृदयातला हा तुच्छ दुबळेपणा तू टाकून उठ. आता ह्याच्यात एक शिकवण हा तिसरा श्लोक खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यातनं एक सामान्य एक विशेष शिकवण पण दिली जाते पण ती आपण मला वाटतं पुढच्या ह्याच्यात बघू कारण तिला तर फार पटकन सांगावी लागेल तेवढं ती महत्वाची आहे. तर इथे आपण थांबूया. तिसरा श्लोक आपण जवळपास पूर्ण केलाय फक्त त्याच्यातनं जी शिकवण दिली जाते सगळ्यांसाठीच त्याविषयी आपण पुढच्या क्लासमध्ये सुरुवातीला बोलू. जेव्हा आपण उजळणी करतो ना तेव्हा तो मुद्दा मी सांगते. प्रार्थना म्हणूया. काही विचारायचं असेल तर विचारा नाही तर मग प्रार्थना म्हणू. म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.